मुंबई महानगरपालिका आणि इतर राज्यातल्या महानगरपालिका यांचंच इलेक्शन झालं आणि जे निकाल लागले त्यावरनं एक गोष्ट स्पष्ट झाली की यापुढे अस्मितेचं राजकारण चालणार नाही. म्हणजे मराठी अस्मिता, राज्याची अस्मिता या गोष्टी बाजूला पडतील आणि फक्त अस्मितेवर राजकारण करता येणार नाही, त्याबरोबर विकासाचे राजकारण करावं लागेल, जे BJPने करून दाखवलं. त्यांनी महत्त्वाचा हिंदुत्व हा मुद्दा सतत तेवत ठेवला आणि त्यासोबत आम्ही विकास करू आणि त्या पद्धतीने त्यांनी विकासाचं मॉडेल उभं केलं आणि तसं काही काम करण्याचा प्रयत्न केला. जे मुंबईमध्ये कोस्टल रोड असतील, ज्या पद्धतीचा विकास मुंबईचा करण्याचा ते प्रयत्न करत आहेत, मेट्रो ट्रेन असेल, असे जे जे काही गोष्टी ते करतात त्याचा प्रभाव हा मतदारावर पडत असतो. त्याच पद्धतीने जे वंश परंपरागत राजकारण किंवा पूर्वजांची पुण्याई सतत वापरत राहायची आणि ती पुण्याईवर जगत राहायचं, स्वतः काही करायचं नाही, अशा पद्धतीचं जे ठाकरेंचं राजकारण होतं, जे पवारसाहेबांचंही राजकारण होतं, दोघंही एकत्र येऊन मराठी मतदारावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. कारण पुणा आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी अजितदादांनी पवारसाहेबांना बरोबर घेतलं, पण त्या ठिकाणी त्यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्याच पद्धतीने उद्धव आणि राज दोघं बंधू एकत्र येऊन मराठी मतदार त्यांना फारसा भुलला नाही आणि मुंबई त्यांची हातातून गेली. म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या पुण्याईवर यापुढे निवडणुका जिंकता येतील हे फारसं योग्य होणार नाही आणि लोक त्याला फारसा प्रतिसाद देत नाही, हे या निवडणुकीने दाखवून दिलं. कारण मित्र, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडिलांच्या पुण्याईसोबत तुमची कष्ट महत्त्वाचे असतात. तुम्ही काय काम करता, समाजाशी कशा प्रकारे जोडता आणि समाजाच्या विकासासाठी काय तुमची भूमिका आहे आणि तो विकास तुम्ही लोकांना करून दाखवता का, यालाही फार महत्त्व आहे. 25 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्या शिवसेनेला त्या पद्धतीचा विकास करता आला नाही असंच म्हणावं लागेल. म्हणूनच मतदारांनी त्यांना नाकारलं, हे तेवढंच खरं. जरी BJP हा प्रबळ पक्ष असेल, BJP हा भारतभर पसरलेला पक्ष आहे, त्यांच्याकडे एक केडर आहे, संघाची मदत आहे, त्यांच्याकडे एक उत्तम नेतृत्व आहे. राज्यात फडणवीस आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी, त्यांच्या तोडीचं ना कोणाकडे नेतृत्व आहे, ना काँग्रेसकडे आहे, ना शिवसेनेकडे आहे. तेव्हा मग अशा वेळेस तुम्ही फार सावधगिरीने राजकारण करायला हवं होतं, पण ते तुम्ही केलं नाही. फक्त अस्मितेचं राजकारण केलं, वंश परंपरागतचं राजकारण केलं आणि वडिलांच्या पुण्याईला तुम्ही सांभाळून ठेवलं, पण तेवढ्याने काही भागलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नवीन मतदार हे मतदान करायला येतात, त्यांच्यासमोर काही कार्यक्रम ठेवावा लागतो, त्यांना सांगावं लागतं, त्यांच्याशी जोडून घ्यावं लागतं आणि आम्ही कसा विकास करू आणि आमची विचारप्रणाली काय आहे आणि आम्ही कशा पद्धतीचं हे राज्य सांभाळू, हे तुम्ही सांगणे गरजेचं होतं. उद्धव ठाकरे मराठी मुद्दा त्यांनी उभा केला, पण अलीकडे 20-25 वर्षापासून जे बाळासाहेबच्या पुण्याईवर तुम्ही निवडणुका जिंकत होत्या, ते बाळासाहेबांना नवीन पिढी फारशी परिचित नाही. जरी खूप काही काल गेला नसेल तरी लोक लवकर या गोष्टी विसरतात आणि तरुणांना आज ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या जर तुम्ही नीट दिल्या नाही किंवा त्यासाठी त्यांच्या पाठीमागे जर तुम्ही उभे राहिले नाही, तर मग ते तुम्हाला कसं मतदान करतील हाही प्रश्न उभा राहतो. आणि या ठिकाणी मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही कमी पडले. फक्त भाषणं देऊन त्याच कॅसेट वाचून काही होत नसतं. त्यांनी तेच कार्यक्रम राबवले, तेच अडाणीवर टीका करणे, तोच मराठीचा मुद्दा उभा करणे, मराठी अस्मिता उभी करणे आणि मुंबई गुजरातला पळवली जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यामुळे लोक मतदान करतील असं नसतं. कारण लोकही जग बघत असतात. आजकालचे TV माध्यम, प्रसारमाध्यमे एवढे मोठ्या प्रमाणात लोकांच्या जवळ आलेले आहेत की लोक सगळे बघत असतात आणि याच्यातलं खरं काय आणि खोटं काय हे लोकांना आता उत्तम प्रकारे कळतं. तेव्हा तुम्ही ज्या काही गोष्टी लोकांना सांगत असता त्यावर लोक विश्वास ठेवता का, ही तुम्ही बघायला हवं. त्या पद्धतीने तुम्ही ते बघितलं नाही, तेव्हा मग अशावेळी पराजय हा नेहमी होत असणार.
तेव्हा ह्यावेळेस सगळ्याच विरोधी पक्षांचं पानिपत झालं. मग त्यात पवारसाहेबांचा पक्ष असेल, ठाकरेंचा पक्ष असेल, काँग्रेसचा पक्ष असेल, कोणालाही फारसं काही हाती लागलं नाही. एक एक दोन दोन महानगरपालिका भेटल्या, पण तेवढ्याने पुरेसे नाही. कारण एकूण जर नगरसेवक किती निवडून आले याचा विचार केला तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मजल 100च्या पुढे गेली. पण ती ज्या प्रकारे शिंदे हे पुढे आले आणि त्यांना ज्या पद्धतीने नगरसेवक मिळाले किंवा भाजपला 1 नंबरचे नगरसेवक मिळाले त्याचा विचार केला तर तुम्ही कुठंच खिचगर्दीत बसले नाहीत असं म्हणावं लागेल. तेव्हा पुढच्या वेळेस राजकारण करताना या सगळ्या गोष्टी या पक्षांनी ध्यानात घेणं गरजेचं आहे. नुसती अस्मिता किंवा वंश परंपरा वडिलांची पुण्याई आणि नवीन मतदारांना न जोडणे हे यापुढे घातक ठरेल. त्याच पद्धतीने वेगवेगळे जे समाज आहेत त्या समाजाला जवळ करणं गरजेचं होतं. एका दिवशी जवळ करता दुसऱ्या दिवशी तुम्ही लांब फेकता असा प्रकार उद्धव सेनेने केला आणि काँग्रेसने केला. खरं तर काँग्रेसने ठाकरेंना सोडून ते वंचितकडे गेले आणि ठाकरे हे काँग्रेसला सोडून मनसेकडे आले. हा जो प्रकार झाला हा फारसा लोकांना रुचला नाही. त्याचा हा सगळा परिणाम आहे. नमस्कार.